मारेगाव तालुक्यामध्ये शिवधुऱ्याचे प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर प्रश्नापैकी एक गंभीर शिवधुऱ्याचा प्रश्न आहे तो घोडदरा कळमगाडी शिवधुऱ्याचा। गेल्या अनेक वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे तब्बल 4 वर्षापासून या शिवधुऱ्याच्या वरती ज्यांनी म्हणून अतिक्रमण केलं ते अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात 4दा आंदोलनं झाली, परंतु 4दाचेही आंदोलन अयशस्वी झाले आणि त्याला सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन आहे। महसूल प्रशासनाच्या अत्यंत दिसळगाईमुळे बेजबाबदारपणामुळे खरं म्हणजे आंदोलनकर्त्याला न्याय मिळाला नाही। हे संबंध आंदोलनकर्ते या ठिकाणी आहे, शेतीचा हंगाम आला आहे आणि शेतात जायला रस्ता नाही, तरी देखील महसूल प्रशासन काही करत नाही। हा संदीप कुंबळे मागल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आपल्या जनावरांसह आंदोलनाला बसला, अन्नत्याग आंदोलन करतो आहे। उन्हाळा मी म्हणतो आहे, पाणी पडत नाही आहे आणि हंगाम तोंडावरती आहे, तरी देखील महसूल प्रशासन ढिम्म आहे। या महसूल प्रशासनामधले जे काही आणखी त्या विभागातले जे काही अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्या अत्यंत बेजबाबदारपणामुळे हा प्रश्न चिघळला खरं म्हणजे, आणि चिघळल्यामुळे विरोधकांना ते सोयीचं झालं आणि आंदोलनकर्त्यावरती कायम अन्याय होत राहिला। आणि म्हणून आता आंदोलनकर्त्याची भूमिका अत्यंत ताठर आहे, न्यायपूर्ण आहे। आम्हाला मरेपर्यंत जर तुम्हाला इथंच मारायचं असेल तर मारा, नाही तर न्याय द्या। आणि म्हणून अन्नत्याग आंदोलनाला हे उपोषणकर्ते बसलेले आहेत, संदीप बसलेले आहेत आणि हे संबंध महिला भगिनी आता रस्त्यावरती आलेल्या आहेत। माझी विनंती आहे प्रशासनाला, मायबाप सरकारला विनंती आहे, मी वंचित बहुजन आघाडीचा नेता म्हणून विनंती करतोय, प्रशासनाच्या भूमिकेनं न्यायाच्या भूमिकेनं प्रशासनानं वागावं, सरकारनं न्यायाच्या भूमिकेनं जनतेकडे बघावं। तुम्ही शिवधुऱ्याचे प्रश्न सोडवतो म्हणता, आता हे चिघळले जात आहेत। कृपया महसूल प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांना हे सांगा आणि जनतेला, या मायबाप जनतेला न्याय द्या, एवढीच विनंती। आणि जर का शेवटची भूमिका अत्यंत आमची पण ताठर असणार आहे, जर तुम्ही आम्हाला आमचं ऐकलं नाही तर, आणि जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर मग आम्ही देखील जनतेच्या दरबारात हा प्रश्न नेऊ आणि जनतेच्या दरबारात जनतेच्या पद्धतीनं मग प्रशासनाला उत्तर देऊ।